जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरे नाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण रिकॅप करूया, मागच्या आठवड्यात आपण काय केलेलं. कोणाला आठवतंय आपण कोणता श्लोक केला आणि काय मेसेज होता त्यातला? हरे कृष्णा प्रभूजी, आपण 7व्या अध्यायातला 27वा श्लोक केला होता. ज्याच्यामध्ये प्रिडॉमिनंटली म्हणजे तुम्ही जे मला म्हणजे आम्हाला सांगितलेलं ते आठवतंय की श्लोक 27 ते 30 हे प्रिडॉमिनंटली टॉकिंग अबाउट आत्मा हा कसा मायेने आच्छादित असतो आणि त्यापासून मुक्त व्हायचे असेल तर काय करायचे, हे बेसिकली असा फ्लो आता सुरू होणार आहे. तर 27वा श्लोक हा पहिला श्लोक आहे, ज्याच्यामध्ये कसं इच्छा आणि द्वेष या बेसिकली कशा भ्रम निर्माण करतात प्रत्येक जीवाच्या आयुष्यामध्ये. इच्छा
इच्छा एखाद्या गोष्टीची असली तर आपल्याला ती गोष्ट किंवा ती बेसिकली त्या गोष्टीची आसक्ती निर्माण होते आणि ती हवी हवीशी वाटते. तसंच द्वेष जर असेल तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला तिरस्कार वाटतो आणि ती गोष्ट नकोशी वाटते. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण भौतिक गोष्टीतच अडकून राहतो आणि त्याच्यामुळे आपण मायामध्येच अडकून राहतो आणि म्हणून आपल्याला कृष्णापासून आपण दूर राहतो आणि भक्तीपासून आपण दूर राहतो. पण जर आपल्याला कृष्णाच्या जवळ जायचं असेल तर अ, अ, कृष्णाला शरण जाऊन त्याला पूर्णपणे सरेंडर करून आपण मायेपासून मुक्त होऊन अ, कृष्ण भक्ती केली तरच आपण कृष्णाच्या जवळ जाऊ शकतो. खूप छान. अ, खूप छान. हे सर्गे यांती या शब्दाबद्दल कोण काय सांगू शकेल? स्वर्गे म्हणजे क्रिएशन प्रभूजी सांगितलं होतं आणि ते क्रिएशन इज नथिंग बट आपल्या सृष्टीचं नाही तर शरीराचं क्रिएशन करेक्ट. सांगितलं होतं. आणि म्हणून आपण कसे आपल्या प्रपंचामध्ये संसारामध्ये शरीर जर समज म्हणजे शरीर हेच आत्म्याला जर नाही समजलं आणि शरीर नाही, प्रायोरिटी दिली तर नाही, नाही. इकडे तो अर्थ ओके. नाहीये. सर्गेचा अर्थ तुम्ही बरोबर सांगितलाय. पण सर्गे यांतीचा अर्थ असा आहे की हे जे इच्छा आणि द्वेष, ज्या क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत, त्या असं नाही आहेत की मृत्यूनंतर त्या क्वालिटीज निघून जाणार आणि नवीन शरीरापासून नवीन गोष्टी जन्मायला येणार, असं नाही आहे ते. त्या क्वालिटीज एक व्यक्ती ज्या स्टेजमध्ये शरीर सोडतो, त्या स्टेजमध्ये ज्या क्वांटिटी आणि ज्या लेवलच्या ह्या क्वालिटीज असतात त्याच्यामध्ये, त्या सेम तो दुसऱ्या जन्मी पण घेऊन जन्माला येतो. ते कृष्ण सांगतो इकडे. आणि हा, ह्याचा हो, ह्याचा बोला, बोला. ह्याचा मेन समजण्याचा पॉइंट असा आहे की जेवढं आपण चांगल्या क्वालिटीज कल्टिवेट करू ह्या जन्मी, तरी तर तेवढ्याच चांगल्या क्वालिटीज आपल्याला पुढच्या जन्मी मिळणार. समजा ह्या जन्मी आपल्याला कृष्णाची प्राप्ती नाही झाली, तरी कमीत कमी आपल्या ह्या क्वालिटीज अडथळा तरी नाही बनणार पुढच्या जन्मी चांगलं शरीर मिळणं आणि कृष्णाचा भक्त बनण्यामध्ये. त्यामुळे कृष्णाने डेथला कधीही एक टर्मिनेशन म्हणून बोललं नाहीये की मृत्यू झाला म्हणजे सगळं संपलं, असं नाहीये. ही एक जर्नी आहे. एक शरीर मिळतं, ते सुटतं, नंतर शरीर मिळतं, ते पण सुटतं, नंतर अजून एक शरीर मिळेल. तर हे पडाव आहेत, वेगळे वेगळे स्टेशन्स आहेत. चर्चगेटवरनं निघालेली गाडी वेगळ्या वेगळ्या स्टेशनला थांबून नंतर विरारला पोहोचते. तसं आहे ते की भलेही मला आज आजच्या आधी 10,000 शरीर मिळालेली, पण आता पुढे मी काय करू शकतो, अजून मी नवीन नवीन शरीर कसं अवॉइड करू शकतो, त्याच्याकरता चांगल्या क्वालिटीज डेव्हलप करणं आवश्यक असतं. द बेस्ट मेथड टू डेव्हलप दिस क्वालिटीज इज हरे कृष्ण महामंत्र. पण ते त्या स्टेजला पोचण्याकरता सुद्धा आपण जर का एलिजिबल नसलो, तर कमीत कमी आपण एक चांगला मनुष्य तरी बनू शकतो. आणि म्हणून हे इच्छा आणि द्वेष आपल्याला अवॉइड करायला पाहिजेत. की बाबा मला भौतिक जगातच राहायचं असेल तर मी वेगळ्या वेगळ्या गोष्टींची इच्छा ठेवीन किंवा वेगळ्या नको असलेल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा मी द्वेष करीन. पण ते न करता जर का आपण ह्या समजू शकलो की हे शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे ते ह्या गरजा पुरवण्याकरता भागवण्याकरता मिळालेलं नाहीये, ते वेगळ्या कारणाकरता मिळाले, आणि ह्या मोहातनं आपण बाहेर जर पडू शकलो तरच आपण कृष्णाच्या मार्गावरती आपण चालू शकू. चला ठीक आहे, मग आपण 28वा श्लोक बघूया. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. अनुवाद. हरे कृष्णा. कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता काय झालंय, 7व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलेलं आहे, हे जे इच्छा आणि द्वेष आहे ज्यामुळे एक द्वंद्व निर्माण होतो,
तो जो एक भ्रम असतो की ह्याच्याने मला आनंद मिळणार आहे किंवा अमुक एका गोष्टीनी मला त्रास होणार आहे वगैरे, तर हा भ्रम घेऊनच व्यक्ती जन्माला येते. तर मग साहजिक एक प्रश्न बनू शकतो की मी ह्या भ्रमातच जर जन्माला आलो आहे, तर ह्या भ्रमावरती मी मात कशी करू शकतो? मायामुळे जर का हा भ्रम निर्माण झालाय, तर मी मायेवरती कसा मात करू शकतो? भक्त कसा बनू शकतो? तर कृष्ण इथे आपल्याला त्याचं उत्तर देतोय इथे. ओके. येशाम त्वंतगतम पापम. ओके. जर का कोणी पूर्वजन्मी पुण्य केलं असलं किंवा त्यांनी स्वतःच्या पापांचं क्षालन केलेलं असलं, तर अशा प्रकारचे जीवात्मे जे असतात ते या भ्रमावरती मात करू शकतात आणि कृष्णावरची भक्ती करू शकतात ते. असं इथे कृष्णाने उत्तर दिलंय. आपण ह्याचं अनालिसिस करून बघूया आपण. तर हे जे काही श्लोक होते 24व्या श्लोकापासून 27व्या श्लोकापर्यंत, हे वेगळे वेगळे अडथळे जे असतात ना आपल्या भक्ती मार्गामध्ये, त्यांच्याबद्दल कृष्णाने सांगितलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे 24 आणि 25व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलंय की लोक बरीच लोक कृष्णाला निर्विकार समजतात, आकार नसलेला समजतात. हा हा एक गैरसमज आहे. ओके. हा सुद्धा एक अडथळाच आहे कृष्णाला समजण्यामध्ये. नंतर काही कर्म चुकीची असतात लोकांची, त्याच्यामुळे सुद्धा कृष्णापर्यंत पोहोचायला मुश्किल पडतं. आणि 28व्या श्लोकामध्ये, ह्या श्लोकामध्ये कृष्ण त्या अडथळ्यांवरती मात करण्यासाठी जी एक प्रोसेस लागते, जी एक पात्रता लागते, त्याच्याबद्दल कृष्ण बोलतोय. तर पहिली गोष्ट म्हणजे पापमुक्त होणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यकर्म मिळवायचं. ठीक आहे. आता जी व्यक्ती जनरली कर्माच्या द्वारे कृष्णाला प्राप्त करायचा प्रयत्न करते, ती व्यक्ती अ, शास्त्राने जी एक बाउंड्री दिलेली असते त्या बाउंड्रीमध्ये राहून करायचा प्रयत्न करतात. जर का त्यांच्याकडनं काही पाप झालेली असतील, तर पापमुक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि चांगली कर्म, पुण्यकर्म, सद्गुणी कर्म अशी ते करत राहतात ते. आणि लोकांना भक्ती पण असते कृष्णावरती, तर ती भक्ती पण करत राहतात ते. ठीक आहे. आणि हा त्या मुक्तीचा मार्ग आहे तो. ठीक आहे. तर आता हे जे अशी जी व्यक्ती आहे ती कृष्णावरती नंतर सेवा वगैरे करायला लागते वगैरे, आणि त्यांचं मग ती लोक पापकर्म नष्ट करायला चालू होतं आणि पुण्यकर्मापासून ते भक्तीकडे पण येऊ शकतात ते. आता ह्या गोष्टीबद्दल आपण डिटेलमध्ये बघू की एखाद्या व्यक्तीमध्ये जर पाप कर्म त्यांनी भरपूर केलेलं आहे, पुण्यकर्म केलं असेल, नसेल केलं, किती थोडंसं केलं असेल वगैरे, तर अशा व्यक्तीमध्ये भक्ती कशी जागृत होते आणि ती जागृत होण्यामागे हे जे वेगळे वेगळे शुद्ध भक्त असतात, त्यांची कृपा काय रोल परफॉर्म करते, ते पण आपण बघून घेऊया. तर ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलूच, पण अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर हे जे शुद्ध भक्त असतात, त्यांना स्वतःचं काहीही बेनिफिट नसतो. ते स्वतःचे म्हणजे स्वार्थाकरता कधीच उपदेश करत नाहीत. त्यांना फक्त आपल्याबद्दल एक करुणा असते आणि त्या करुणेप्रती ते हे जे असे व्यक्ती असतात, पापी व्यक्ती असतात किंवा फक्त म्हणजे फक्त पुण्यकर्म करायचं असतं त्यांना शारीरिक आनंदाकरता, भक्तीमध्ये इंटरेस्ट नसतो. तर अशा लोकांना ते लोक भक्तीच्या मार्गावरती आणायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांची जी कृपा असते, त्या कृपेमुळे त्यांना, त्या व्यक्तींना ह्या मार्गावरती चालायला एक मदत होते, भरपूर मोठी मदत होते. आणि हे शुद्ध भक्त म्हणजे असं डिस्क्रिमिनेशन म्हणतो ना, तर तसं करत नाहीत अजिबात. म्हणजे की ही व्यक्ती पापी आहे तर ह्याला नाही द्यायचं, ती व्यक्ती चांगली आहे त्याला द्यायचं, हा व्यक्ती माझ्याशी चांगला बोलतो मग त्याला देईन नाही तर नाही देणार, ह्या अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नसतं. तुमच्यावरती कोणते संस्कार झालेले आहेत, तुमची पार्श्वभूमी काय आहे वगैरे, त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून ते तुम्हाला भक्ती कृष्णाकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात ते. ओके. आपण हे स्किप करूया.
आणि हे जे करत असतो ना आपण, त्याच्यानी काय होतं की आपले जे चुकीचे संस्कार झालेले आहेत, ज्याच्यामुळे आपण पाप कर्म केलेली आहेत, तर त्यांचं ते कमी कमी होत जातं. पुण्यकर्म करण्याकडे आपला कल वाढत जातो, भक्ती करण्याकडे कल वाढत जातो, आणि मग त्याच्यातनं ग्रॅज्युअली शुद्धीकरण व्हायला चालू होतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती प्रामाणिक असते, सातत्याने भक्ती करत राहते किंवा पुण्यकर्म सुद्धा करत राहते, तर त्याचं जेव्हा ते कंटिन्युअसली करत राहते, त्यावेळी छोटे छोटे छोटी छोटी पावलं ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप त्यांचं प्रोग्रेस होतो. आणि ऍट अ सर्टन पॉइंट मग त्यांची मेंटॅलिटी, पाप कर्माची मेंटॅलिटी इतकी कमी होऊन जाते की मग ती नष्ट व्हायला जास्ती वेळ नाही लागत. आणि मग पुण्यकर्म करत राहतात आणि पुण्यकर्मापासून सुद्धा भक्तीकडे यायला त्यांना मदत होते. तर पटकन हा एक सारांश आपण तसा बघितला, जरा एकदा शब्दांच्या द्वारे बघून घेऊया. तर कृष्ण काय बोलतोय की सगळे प्राणी मात्र जे जीवात्मे असतात ते इच्छा आणि द्वेष ह्या द्वंद्वामुळे, हा, ते त्यांना एक संमोह झालेला असतो, एक भ्रम झालेला असतो, आणि त्या भ्रमातच जन्म घेतात, हे आधीच्या श्लोकात सांगितलं. ओके. आणि त्यामुळे काय होतं, त्यांना असं वाटत राहतं की मी ही व्यक्ती आहे, आणि ह्या व्यक्ती रिलेटेड ह्या जो समज जो आहे माझा तो बरोबर आहे, आणि मला अमुक एक गोष्टच करायची आणि अमुक एक गोष्ट नाही करायची. अमुक एक गोष्ट मला आवडली तर खरं, नाही आवडली तर ते चुकीचं, किंवा अमुक एक गोष्ट मला आवडलीच नाही पाहिजे. जसं आपण आता भारतीय आहोत. ओके. आता जर का आपल्याला कोणी पाकिस्तानी भेटला, तर आपल्याला वाटेल की नाही ना, हे व्यक्ती चांगली नाहीये. हा. किंवा भारताच्या अगेन्स्ट कोणी जर बोललं तर आपल्याला ते आवडणार नाही. ते ही एक आपलं एक फ्रेमवर्क झालेलं आहे की भारतीय म्हणजे अमुक एक गोष्टी त्याला आवडल्याच पाहिजेत आणि अमुक एक गोष्टींचा नाकारलाच पाहिजे. तर ही जो इच्छा आणि द्वेष जो प्रकार असतो ना, हा तो आपल्या जन्मापासून आलेला असतो, किंवा अगदी जन्मताच मिळाला नसला तरी ही जी सोसायटीमध्ये आपण जी राहतो ती आपल्याला कंटिन्युअसली शिकवत राहते. आणि आपली ओळख भौतिक जगाशी त्याच प्रकारे आपल्याला करून देत राहते ती. त्यामुळे कृष्ण बोलते सर्गे यांती, अगदी जन्मापासनं तरी असेल, किंवा तो नंतर तो कल्टिवेट करेल तो. म्हणून म्हणून आपण आपल्या डेफिनेशन्स बनवून ठेवतो की हे गोष्ट सुख आहे, ही गोष्ट दुःख आहे. हा, मला भरपूर पैसा मिळाला तर सुख, माझा पैसा निघून गेला हातातनं किंवा मिळाला नाही जो मिळायचा होता तर तो दुःख. हा, मला अमुक एक गोष्ट आवडते, अमुक एक गोष्ट आवडत नाही. तर हे जे विरोधाभासी जे आपले अनुभव असतात आणि आपले प्रिफरन्सेस असतात ना, त्यांना ते आपल्याला अशा बांधून ठेवतात. त्यामुळे इकडे कृष्ण काय करतोय की येशाम तू बोलते की अशा प्रकारचे भक्तांचं वर्णन करतोय की त्यांनी ही स्टेज क्रॉस केलेली आहे, त्यांची पापं नष्ट झालेली आहेत, आणि जे आता सातत्याने पुण्यकर्म करत आहात ते ह्या द्वंद्वातनं बाहेर पडलेले आहेत ते. हं. आणि ह्या सगळ्या बाकीचे आधीचे जे त्याची पापकर्म होती ती सगळी धुतल्यामुळे, ओके, आता ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, हे जे मोहाचं जे द्वंद्व आहे, हे आवडतंय ते आवडत नाही, त्याच्यापासनं ते मुक्त झालेले आहेत ते. आणि म्हणून अशा वेळेला मग सुख दुःख यश अपयश वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासनं त्यांना काही इम्पॅक्ट होत नाही. त्यांची मेंटॅलिटी एकदम प्रॉपरली सिच्युएट झाल्यामुळे त्यांना ह्या कॉन्ट्रॅडिक्टरी गोष्टींचा त्यांच्यावरती काहीही प्रभाव पडत नाही त्यांना. ओके. ह्यामुळे काय होतं की आता ते ह्या स्टेजला गेलेले आहेत की ते भक्ती करण्याकरता एलिजिबल झालेले आहेत. ते भजन ते माम कृष्ण बोलतो, राईट. शुद्ध हृदय शुद्ध झालेलं असतं, मानसिकता शुद्ध झालेली असते, आणि कृष्णाकडे भक्ती करण्याकरता मग आता त्यांची एक एलिजिबिलिटी निर्माण झालेली असते. ओके. आणि जे ह्या स्टेजला रीच होतात त्यांना कळायला लागतं की बाबा चूक काय, बरोबर काय आहे, लॉंग टर्म एम काय असला पाहिजे, कृष्णाची भक्ती का करायला पाहिजे, हा, पुण्यकर्माच्या सुद्धा लांब आपण का जायला पाहिजे वगैरे. हे व्यवस्थित समजल्यावरती मग नंतर ते दृढ निश्चयाने, दृढ व्रताः कृष्णाची उपासना करतात, आणि मग आध्यात्मिक प्रगती करायला ते चालू करतात ते. ठीक आहे. आता आपण ह्याचं थोडं अनालिसिस करून घेऊया आपण की आता एखादी व्यक्ती जन्मताच भ्रमात जेव्हा असते,
त्यावेळी तो अशा द्वंद्वावरती कसा मात करू शकतो आणि कृष्णाची भक्ती कशी करू शकतो. तर आता आपण हे तर बघून घेतलं ना, इच्छा आणि द्वेष त्यामुळे काय होतं, कसं आपण ह्या चक्रामध्ये अडकतो वगैरे, आणि ह्याच्यापासून मुक्ती पाहिजे असेल तर आपल्याला पाप बंद केलं पाहिजे करणं, पुण्यकर्म करणं चालू केलं पाहिजे, आणि ह्या गोंधळापासून आपण मुक्त झालेलं पाहिजे आपण. तर भक्तीमुळे काय होतं की आपलं जे हृदय असतं आणि आपलं जे मन असतं, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या इम्प्रेशन्स क्रिएट झालेले असतात, की हे चांगलं हे वाईट, हे चांगलं आहे म्हणून मला हे हवंच आहे, वाईट आहे म्हणून मला नकोच आहे, आणि ह्यांना आपण त्यांच्या मागे, चांगल्या गोष्टीच्या मागे लागणं आणि वाईट गोष्टी अवॉइड करत राहणं, जे आपलं डेफिनेशन आहे त्या व्यक्तीच्या डेफिनेशन प्रमाणे ती व्यक्ती तशी काम करत राहते. त्यामुळे मनामध्ये ना अशी एक कल्मश निर्माण झालेली असतात, हं. आणि एक चुकीच्या कल्पना निर्माण झालेल्या असतात. तर ह्याच्यापासून शुद्धीकरण होण्याची आवश्यकता असते. तर ह्या चांगलं वाईट ह्याच्या द्वंद्वामध्ये अडकल्यामुळे भ्रम निर्माण झालेला असतो. त्या भ्रमापासनं जे बाहेर पडणं आहे, भ्रमापासनं जे शुद्धीकरण व्हायला पाहिजे मनाचं आणि हृदयाचं, त्याचे ती प्रोसेस जी आहे, त्याच्या भक्तीमुळे ती प्रोसेस इनिशिएट होते ती. ओके. आणि नंतर मग व्यक्ती दृढ बनत जातो. दृढ व्रत म्हणजे एक वाव घेतो. वाव म्हणजे एक शपथ जी कधी व्यक्ती तोडत नाही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण दृढ व्रता बोलतोय, की म्हणजे काही काही शपथा लोक तोडतात, पण कृष्ण इकडे बोलतोय की ही तर दृढ व्रत आहे, म्हणजे कोणत्याही सिच्युएशन मध्ये ही व्यक्ती ही शपथ तोडणार नाही. तर अशा दृढ निश्चयाने व्यक्ती कृष्णाची भक्ती करायला चालू करतो. त्याच्यामध्ये आध्यात्मिक शिस्त येतं. नंतर निस्वार्थ कर्म असतं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण पुण्यकर्म करताना सुद्धा एक स्वार्थ असतो त्याच्यामध्ये, पण भक्ती करताना निस्वार्थ असते ते कर्म. आणि ह्याच्यामुळे कृष्णावरती एक अचल भक्ती निर्माण होते. आणि जशी भक्ती वाढते तशी भक्ती संजायते भक्ती, म्हणजे भक्तीमुळे अजून भक्ती वाढते. त्यामुळे काय होतं की जशी जशी कृष्णाची भक्ती आपण करत राहतो, तसे तसे आपले वाईट प्रवृत्ती असते, शारीरिक एन्जॉयमेंटची जी प्रवृत्ती असते ती नष्ट होत जाते, आणि आपलं शुद्धीकरण अजून अजून होत राहतं. आणि म्हणून भक्तीला काय बोलतात की भक्ती एक कॉज आणि इफेक्टची थिअरी आहे, तुम्हाला माहिती असेल. हा, एखाद्या गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडते, म्हणजे पहिली गोष्ट कॉज झाली, दुसरी गोष्ट इफेक्ट झाली, मग त्या दुसऱ्या गोष्टीमुळे तिसरी गोष्ट घडते, त्यावेळी दुसरी गोष्ट कॉज बनते, तिसरी गोष्ट इफेक्ट बनते. पण भक्तीमध्ये काय होतं, भक्ती कॉज पण आहे आणि भक्ती इफेक्ट पण आहे, कारण पण आहे, परिणाम पण आहे. भक्तीमुळे अजून भक्ती वाढत राहते. भक्ती संजायते भक्ती, म्हणजे हृदयाचं शुद्धीकरण होतं, त्याच्यामुळे भक्ती वाढते, त्याच्यामुळे अजून हृदयाचं शुद्धीकरण होतं, अजून भक्ती वाढते. त्यामुळे जशी जशी ही भक्ती वाढते, जशी जशी शुद्धीकरण होत राहतं, तसं तसं ह्या द्वंद्वांवरती मात करणं सिंपल पडत जातं. मग कधी कधी काय असतं, आता तुम्ही बघितलं असेल, आंब्याचं झाड बघितलं असेल, तर आंब्याच्या झाडावरती कैऱ्या लागलेल्या असतात, आंबे पिकलेले असतात वगैरे. तर आपण जेव्हा ते काढण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी पहिल्यांदा आपण काय करतो की ज्या खालती फांद्या आलेल्या आहेत, त्यांना जे आंबे लागलेले आहेत, कैऱ्या लागले आहेत, आधी आपण ते काढू शकतो. नंतर नंतर आपल्याला कळतं आता खालचे सगळे संपलेत, आपल्याला अजून अजून वरती जायचंय म्हणून. मग नंतर आपल्याला जाणतं की वरती जे आंबे आहेत, वरती ज्या कैऱ्या आहेत, त्यांना काढणं थोडं डिफिकल्ट आहे म्हणून. हां, इंग्लिशमध्ये आपण ते ऑफिसमध्ये प्रोफेशनल वर्ल्डमध्ये लो हँगिंग फ्रुट्स म्हणतो ना, तर तसे प्रकार आहे. म्हणजे काय असतं की जशी जशी भक्ती वाढते तशी तशी जे अतिशय इझिली रिमूव्ह होऊ शकतात असे जे द्वंद्व आहेत, ते ऑटोमॅटिकली आणि लवकरात लवकर रिमूव्ह होतात. नंतर भक्ती जशी जशी वाढत जाते, त्याच्यातनं अजून जे डिफिकल्ट द्वंद्व आहेत त्यांना डिफीट करणं सिंपल पडत जातं. आणि अजून जशी डिफिकल्ट वाढते, त्याच्यापेक्षाही जे मोठे डिफिकल्ट आहेत असे द्वंद्व त्यानंतर अ, आपल्याला रिमूव्ह करायला जमतात आपल्याला. हे करता करता आपली चेतना जी आहे
ती परमेश्वराशी एकरूप होते. एकरूप होते म्हणजे असं नाही की मर्ज होते म्हणून, एकरूप होते म्हणजे परमेश्वराची चेतना आणि आपली चेतना सेम क्वालिटीची होते. हम्म. आणि आपल्याला म्हणजे भक्ती अगदी अगदी म्हणजे 1% चालू झालेली भक्ती आपल्याला 100% वरती नेऊन ठेवू शकते आपल्याला. बर, आता अम, शुद्धीकरण जे असतं त्याच्यामध्ये पुण्यकर्म काय भूमिका निभावतात ते बघून घेऊया आपण. कारण आता तुम्हाला जाणवेल की एका ठिकाणी कृष्ण बोललाय की तुम्ही इच्छा आणि द्वेष ह्यांच्यापासून लांब राहा म्हणून. तर पुण्यकर्म सुद्धा तेच आहेत ना, फक्त तर रिझल्ट जो आहे तो मिळवण्याची प्रक्रिया वेगळी आहे. मला जर पैसा हवा असला तर मी कोणत्या माणसाला चाकू दाखवून त्याचे पैसे घेऊ शकतो, किंवा कोणत्या बँकेमध्ये मी दरोडा टाकून मी त्यांचे पैसे घेऊ शकतो. हा, पण ही पद्धत बरोबर नाहीये. तर त्यापेक्षा मला जर पाप करायचं नसेल तर मी काय करीन, मग शास्त्रांनी सांगितलेली पद्धत जी आहे पैसा मिळवण्याची ते करीन मी. ते पुण्यकर्म झालं. ठीक आहे. तर पुण्यकर्म सुद्धा आपल्याला इच्छा आणि द्वेषच्या द्वंद्वामध्ये अडकवतं. तरी सुद्धा कृष्ण बोलतो इथे पुण्यकर्म करा. तर मग पुण्यकर्मांची भूमिका काय आहे आपल्याला शुद्धीकरण करण्यामध्ये, तर ते बघून घेऊया आपण. तर कृष्ण इथे कन्फर्म करतोय की शुद्धीकरण आपलं होण्यामध्ये पुण्यकर्म एक महत्वाची भूमिका बजावतात. ठीक आहे. काही वेळा म्हणजे काही वेळा लोक निस्वार्थीपणे करतात, म्हणजे एक ट्रेडिशन म्हणून करायचं असेल किंवा एक ऑफरिंग म्हणून करायचं असेल तर करतात. काही वेळा ते त्यांचा स्वार्थ असतो. तर अशामध्ये काय होतं की आपली चेतना ग्रॅज्युअली शुद्ध होत राहते, की मागील पाप जे केलेलं आहे त्यांचे परिणाम पण दूर व्हायला चालू होतात. आणि भक्ताला मग हळूहळू ह्या पाप करण्याच्या प्रवृत्तीपासनं दूर होण्यामध्ये मदत करते. आणि नंतर ही पाप करण्याची प्रवृत्ती बंद झाली तर मग ग्रॅज्युअली कृष्णाकडे जाण्याचा मार्ग पण थोडा सोपा बनतो मग. आणि मग नंतर मग ग्रॅज्युअली कृष्णाकडे चालत राहिल्यामुळे आध्यात्मिक सत्याकडे पण आपण पोहोचू शकतो आपण. तर काय असतं की एक जी प्रवृत्ती असते ना, त्या प्रवृत्तीमुळे आपल्याला पाप करण्यापासून म्हणजे काही वाईट वाटत नाही, चुकीचं वाटत नाही आपल्याला. आपल्याला असं वाटत राहतं ती एक एक रेग्युलर हॅबिट बनून जाते. तर ही जी धार्मिक कर्म जेव्हा व्यक्ती करते ना, त्यावेळी त्याची जी पाप करण्याची प्रवृत्ती आहे ना त्याच्यामध्ये परिवर्तन घडत राहतं. आणि मग ह्या इच्छा आणि द्वेष त्यांनी जो एक भ्रम क्रिएट केलेला असतो त्याच्यावरती मात करायला चालू होतं ना. तर नंतर नंतर जशी जशी शुद्ध भक्ती वाढते तसं तसं तो कृष्णाच्या निस्वार्थ सेवेमध्ये गुंतत राहतो. ओके. आणि मग नंतर तो आध्यात्मिक प्रगती पण मिळवतो करायला. आणि त्याचा कृष्णाशी असलेला एक संबंध पण बळकट बनतो. आणि नंतर हे सायक्लिक आहे, कृष्णाशी संबंध बळकट बनल्यामुळे त्याची पाप करण्याची प्रवृत्ती अजून कमी होते, त्यामुळे पुण्य करण्याची प्रवृत्ती वाढते. हा, मग ग्रॅज्युअली भक्ती वाढते, मग परत कृष्णाशी संबंध वाढतो आणि मग नंतर हे चालतच राहतं हे. त्यामुळे काय होतंय की जेव्हा भक्तीच्या मार्गावरती चालू करतो ना त्यावेळी ते 50 शेड्स ऑफ ग्रे असं काहीतरी आपण म्हणतो ना, शेड्स ऑफ ग्रे. तर एक आहे ब्लॅक, दुसरा आहे व्हाईट. काळं आणि पांढरं. काळं म्हणजे पाप, व्हाईट म्हणजे भक्ती पूर्ण. तर त्याच्या मधली जी ही एरिया आहे, ग्रेची एरिया आहे ना, त्याला पण पुण्यकर्म बोलू शकतो. तर जशी जशी आपण व्हाईट कडे चालायचा प्रयत्न करतो ना, तसं तसं ब्लॅकचं पर्सेंटेज कमी कमी होत राहतं, व्हाईटचं पर्सेंटेज वाढत राहतं. म्हणजे काय, तर आपण ग्रेच्या डायरेक्शननी जात असतो. ग्रे ही चांगली एरिया नाही, आपल्याला व्हाईट कडे जायचं आहे, पण कमीत कमी ब्लॅक कडे तरी नाही आहोत आपण. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट झाला त्याच्यात. म्हणून पुण्यकर्म करणं रेकमेंडेड आहे इकडे. सीमा माताजी, तुम्ही हात वरती केलेला का? हो, मला दोन प्रश्न आले आत्ताच्या सांगण्यावरून प्रभूजी, की एखादी व्यक्ती जर नॉनव्हेज खात असेल किंवा चोरी करत असेल, त्याला ते चुकीचं आहे किंवा ते पाप आहे हे कळतच नाहीये.
राईट. आणि दुसऱ्याने सांगितलं तरी ते म्हणजे पटत नाही, बिकॉज ऑफ स्वभाव किंवा काय. तर मग अ, अ, अशा व्यक्तींकरता पण पुण्यकर्मामुळे, म्हणजे पुण्यकर्म नाहीच आहे ना हे, तर कसं काय, म्हणजे पुढे काय होईल ते मला जाणून घ्यायचंय. आणि दुसरं म्हणजे अगोदरच्या सेकंड अँड थर्ड अध्यायामध्ये मला आठवतंय की कृष्ण भगवानांनी आपल्याला सांगितलं होतं की पुण्यकर्म इज गुड, बट भक्ती इज बेटर. बरोबर. पण मग आता असं का, म्हणजे आपण भक्तीच्या डायरेक्शनला चाललेलो आहोत तरी पण पुन्हा हे का स्ट्रेस केलं जातंय, हे दोन प्रश्न माझ्या मनात आले अगदी प्रभूजी. अगदी सुंदर प्रश्न आहेत. आपण ह्याच्यावरती बोलूया. त्यापैकी सेकंड प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे एका स्लाइडमध्ये. आपण बोलूया त्याबद्दल. हं. आता भक्तीकडे चालण्याकरता एक कॅटलिस्ट म्हणून काहीतरी पाहिजे ना. आता म्हणजे आपण कसं झालंय की अ, पाप करण्याची प्रवृत्ती आहे एका व्यक्तीकडे, त्यामुळे तो पाप करतोय. तो पाप करतोय त्यामुळे त्याची पाप करण्याची प्रवृत्ती अजूनही वाढते. आता ह्याच्यातनं सुटका कशी? की प्रवृत्ती आहे म्हणून पाप करणार, पाप करणार म्हणून प्रवृत्ती वाढणार. मग इकडनं सुटका कशी? तर इकडे एका शुद्ध भक्ताची कृपा ही येते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं असेल. आपण आपण उदाहरणं पण घेऊया आपण. हं. तर आपण त्याच्या आधी जर ही फिलॉसॉफी बघून घेऊया, की भ्रम जो आहे त्यातनं त्याच्यावरती मात करून भक्त बनणं शक्य आहे का? की जेव्हा कृष्ण बोलतो की सगळे प्राणी भ्रमामध्ये जन्माला येतात, म्हणजेच काय, की ह्याच्यातनं सुटका दुर्मिळ आहे. पण कृष्ण ह्या श्लोकात आश्वासन पण देतोय, की ज्यांना दिव्य कृपा, शुद्ध भक्ताची कृपा प्राप्त झालेली आहे, त्यांना ह्या भ्रमातनं मुक्त होण्याची शक्यता आहे म्हणून. तर इकडे काय आहे, की समजा एक मोठं असं भरपूर मोठं घर आहे. त्याच्यामध्ये भरपूर असे दरवाजे आहेत. एक दरवाजा क्रॉस केला तर तुम्ही दुसऱ्या दरवाज्यात जाऊ शकता. दुसरा दरवाजा क्रॉस केला तर तिसऱ्यात जाऊ शकता. तर त्याच्या म्हणजे तुम्ही असं समजा की तुम्ही आता घराच्या बाहेर आहात आणि ते पाप आहे पूर्णपणे. तुम्हाला एक एक दरवाजा ओपन करून तुम्हाला शेवटच्या दरवाजा ओपन करता येईल. तर ते वेगळे वेगळे जे आधीचे दरवाजे आहेत सुरुवातीचे, ते दरवाजे म्हणजे पुण्यकर्म आहे. तुम्हाला पुण्यकर्म करत राहायला पाहिजे, म्हणजे काय, की तुम्ही त्या शेवटच्या दरवाजापर्यंत पोहोचू शकाल. पण असं नाहीये की डायरेक्टली तुम्ही शेवटच्या दरवाजापर्यंत जाऊ नाही शकणार. तर तिकडे भक्ताची कृपा येते. तर आता आपण वाल्मिकी, हं, हे ऋषी आपल्याला माहित आहेत. वाल्या कोळी हे त्यांचं आधीचं नाव होतं. नारद मुनींची कृपा त्यांच्यावरती झाली आणि नंतर नारद मुनींनी त्यांना इन्स्ट्रक्शन पण दिली की तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं. त्याप्रमाणे वाल्या कोळींनी रामनामाचा जप केला आणि नंतर त्याचं वाल्मिकी झाले ते. ठीक आहे. तर आता गंमत काय आहे की ह्याच्यामध्ये अ, त्याची वाल्या कोळीची जी मेंटॅलिटी होती पाप करण्याची, एका पद्धतीने प्राण्यांना मारणं आणि त्यांना तडफडत मरून देणं तिकडे, ही जी मेंटॅलिटी होती ही त्यांनी शिकली त्याच्या वडिलांकडनं. ठीक आहे. आणि त्याला वाटायचं की तेच बरोबर आहे म्हणून. म्हणजे काय, की त्याला चूक काय बरोबर काय हेच माहिती नाहीये. आणि ज्या प्रकारे तो शिकलाय त्याच प्रकारे तो इम्प्लिमेंट करतोय तो. आणि त्यामुळे तो पाप करत राहतोय आणि पाप करण्यापासून तो बाहेर सुद्धा पडू शकत नाही, कारण त्याला माहितीच नाही हे चुकीचं आहे म्हणून. तर आता जेव्हा ही Catch-22 सिच्युएशन येते, त्याच वेळी एक्झॅक्टली शुद्ध भक्ताची कृपा आपल्याला हेल्प करू शकते. की शुद्ध भक्त येतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही केलंय आतापर्यंत चुकीचं केलंय, पण फॉरगेट व्हॉट एव्हर यू हॅव डन. आतापासून तुम्ही असं करा म्हणून. आणि मग ती व्यक्ती जेव्हा त्यांचं इन्स्ट्रक्शनचं पालन करते, त्यावेळी तो ह्यातनं बाहेर पडू शकतो तो. आणि नंतर मी त्या विसरलो मी. तो एक एक व्यक्ती होती.
ज्याच्यावरती सुद्धा नारद मुनींची अशी कृपा कटाक्ष झालेला. आणि ती व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा नारद मुनींनी त्यांना बघितलं, तर ती व्यक्ती म्हणजे असंच प्राण्यांना वगैरे भरपूर मारत वगैरे होती वगैरे. आणि नंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे असंच करणं चुकीचं आहे वगैरे वगैरे. बरंच त्यांच्या मधला तो संवाद झाला. शेवटी नारद मुनी त्यांना सांगितलं की तू अमुक एक मंत्राचा जप कर म्हणून. आणि त्यांनी केलं. आणि त्यांनी विचारलं कधीपर्यंत करायचं. हा, हा, मृगारी त्याचं नाव आहे. तर त्यांनी ते जप केला. त्यांनी त्यांनी विचारलं कधीपर्यंत मी करू. तर ते बोलले मी पुढे येईपर्यंत तू करत राहा म्हणून. त्यांनी जप करत राहिला, करत राहिला, करत राहिला. आणि नारद मुनी नेक्स्ट टाइम जेव्हा आले त्याच्याकडे, त्यावेळी बघितलं तर की हा माणूस असा ना डान्स करत बसलेला. तर नारद मुनींना ते आश्चर्य वाटलं की हे काय करतोय म्हणून. नारद मुनी त्याला विचारलं की बाबा तू काय करतोयस हे. तो बोलते की खालती बऱ्याच अशा मुंग्या आहेत, माझा पाय त्यांच्यावर पडून त्यांचा जीव जाऊ नये म्हणून मी जरा पाय सांभाळून टाकतोय. तर जी व्यक्ती, ज्याला काहीही वाईट वाटत नव्हतं प्राण्यांना मारण्यामध्ये, लोकांना लुबाडण्यामध्ये वगैरे काही वाईट वाटत नव्हतं, तीच व्यक्ती आता मुंग्यांना पण मारायची त्याची प्रवृत्ती राहिली नव्हती. हे एक शुद्ध भक्ताची कृपा करू शकते. ठीक आहे. तर सांगायचं असं आहे की पुण्य काय करतोय आपल्याला, की पुण्य कमीत कमी सुरुवातीचे जे दरवाजे आहेत ना, ते ओपन करून देतं. आता जर का त्या व्यक्तीचं म्हणजे शुद्ध भक्ताची कृपा त्याच्यावरती झाली नाही, तर कमीत कमी पुण्यकर्माच्या मार्गाने तरी तो भक्तीपर्यंत पोहोचू शकतो. हे इकडे पुण्यकर्म आपल्याला हेल्प करतं इथे. तर ही जी कृपा होते जेव्हा शुद्ध भक्ताची, त्यावेळी जे पाप झालेलं असतं आपल्याकडनं, त्याच्या प्रतिक्रिया नष्ट करण्याचं पण, परिणाम जे असतात ते नष्ट करण्याचं काम पण करतं. आणि भक्ती पण जागृत करते आपल्या मनामध्ये. आणि ह्याच्याच करता तुम्ही बराच वेळा ऐकलं असेल, मी प्रत्येक वेळी तुम्हाला म्हणतो की भगवद्गीता ही तुम्ही स्वतः शिकण्याकरता शिकू नका फक्त. ते तर करायचंच करायचं आहे. पण भगवद्गीता शिकवण्याकरता तुम्ही शिका. म्हणजे तुम्ही जास्ती चांगलं शिकाल पण, आणि ती कृष्णाची एक निस्वार्थ सेवा पण होईल ती. आणि आपली ही जबाबदारी आहे आपली, की भगवद्गीता शिकावी, इतकी चांगल्या रीतीने शिकावी की समोरच्याला आपल्याला चांगलं शिकवता पण आलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला भगवद्गीता शिकवून कृष्णापर्यंत आणण्याचं काम करण्याची जबाबदारी आहे आपली. नाहीतर कृष्णाने कशाला सांगितलं असतं की मला ती व्यक्ती सर्वात प्रिय आहे जे हे ज्ञान इतरांना पण वाटतं म्हणून. तर आपल्याला पण सांगितलंय की भगवान विष्णूचे जे सेवक आहेत ना, ह्या जगामध्ये जे भ्रमण करतात ना, ते त्यांना काहीही ह्या जगामधलं हवं हवं नको असतं त्यांना. ते इकडे भ्रमण करण्याकरता येतातच फक्त बाकीच्या जीवात्म्यांना शुद्ध करण्यासाठी. त्यामुळे कृष्ण इथे पुण्यकर्मणाम हा शब्द प्रयोग करतोय की त्यांच्या पुण्यकर्मामध्ये एक महात्म्यांचं दर्शन घेणं, त्यांची जी इन्स्ट्रक्शन आहे ती समजणं, ती एक्सेप्ट करणं आणि त्याचं पालन करणं, ह्याच्यामुळे आपण कृपा प्राप्त करण्याची एक योग्यता पण मिळवतो. हं? आणि चांगल्या भक्तांचा सहवास सहवास घेण्यासाठी एक दृढ निश्चय पण लागतो आपला, तो पण दृढ निश्चय पण प्राप्त होतो. आणि अशा मार्गाने मग आपण द्वंद्वाच्या भ्रमामधनं ह्या मुक्त होऊ शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की इस्कॉनचे संस्थापकाचार्य जे आहेत भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. ओके. प्रभुपादांचं चरित्र जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळी तुम्हाला जाणवेल की प्रभुपाद वयाच्या 69व्या वर्षी अ, कसे इकडे गेले, अमेरिकामध्ये गेले, तिथे प्रचार चालू केला. 69व्या वर्षी व्यक्ती फक्त स्वतःच्या नातवंडांशी खेळण्यामध्ये आणि आपल्या शारीरिक आजारांचा प्रतिकार करण्यामध्ये, किंवा आपण आता थकलोय फक्त मरणाची वाट बघण्यामध्ये मनुष्य आयुष्य काढायचा प्रयत्न करत असतो. त्या वयामध्ये ही व्यक्ती श्रील प्रभुपाद
अमेरिकेला गेली आणि तिथे त्यांनी भगवद्गीते आणि श्रीमद भागवतमचा प्रचार केला. आणि आज जे तुम्हाला हजारो टेम्पल्स जगामध्ये असलेलं इस्कॉन जे दिसतंय, ते ह्या संपूर्ण इस्कॉन जेवढं मोठं झालंय ते ह्या फक्त एका व्यक्तीच्या कृपेमुळे झालेलं आहे. तर ही जी आहे ना, ही जी करुणा आहे ही दिव्य करुणा आहे, ज्याच्यामुळे लोकांमध्ये भक्ती इतक्या सुंदरपणे जागृत होते, ज्ञान त्यांचं इतकं वाढतं की कृष्णाचे पाय सोडण्याचं कधी त्याच्या मनामध्ये विचार पण शिवत नाही. आणि हे जे शुद्धीकरण होतं हे भक्तीमुळे होतं. हे पुण्यकर्मामुळे होऊ शकत नाही. पण पुण्यकर्म काय करतो, इट वर्क्स लाईक अ स्टेपिंग स्टोन. हा, भरपूर मोठा प्रवास आहे तर एक एक मध्ये एक दगड असा ठेवायचा ज्याच्यावरती उडी मारून आपण पुढच्या दगडावरती जाऊ शकतो. त्यांच्या प्रभुपादांच्या कृपेमुळे एक एक जेव्हा तुम्ही किस्से वाचाल ना, लोकांनी इस्कॉनमध्ये कसे आले ते, त्यावेळी तुम्हाला आश्चर्याचा धक्का होईल जेव्हा तुम्ही त्यांच्या कथा वाचाल तेव्हा, की ते काय स्टेजला होते आणि तरी सुद्धा ते इस्कॉनमध्ये आले. तर आता आपलं जर संस्कार पापी असले आणि आपले गुण पण चांगले नसलेत आणि ह्या पद्धतीने जर आपल्याला खूप त्रास होत असेल, तर मग भक्तीची सुरुवात कशी करावी? तर गंमत कशी आहे की भक्ती इज नॉट अन एक्सटर्नल एंटिटी. म्हणजे आपल्यामध्ये भक्ती नाहीच आहे आणि नंतर भक्ती प्रवेश करते असं नाहीये. तर चैतन्य चरितामृत मध्ये काय सांगितलंय, जीवेर स्वरूप है नित्य कृष्णदास. म्हणजे काय की आपला आत्मा जो आहे, आपण आत्मा जो आहोत ना, आपल्या आत्म्याचं स्वरूपच ओरिजिनल पोझिशन बोलतो ना, तीच अशी आहे की आपण कृष्णाचे दास आहोत. आणि हे आपल्याला माहित आहे. आणि ह्या माहिती असताना सुद्धा आपलं जे ते जे ही जी ज्ञान आहे हे झाकलं गेलेलं आहे. ही जी स्वरूप स्थिती आहे ही झाकली गेलेली आहे. त्या स्वरूप स्थिती झाकल्यामुळे आपल्याला ह्याचा विसर पडलेला आहे की आपण कृष्णाचे दास आहोत, आपण कृष्णाची भक्ती केली पाहिजे. त्यामुळे काय होतं, एका शुद्ध भक्ताला येऊन काय करायचं असतं की ह्याची फक्त जागृती करायची असते आणि आपल्याला आठवण करून द्यायची असते की बाबा, तू एक आत्मा आहेस आणि तू कृष्णाचा दास आहेस, तू हे शरीर नाही आहेस म्हणून. पाप कर्म सोडून दे, पुण्यकर्म करी तरी कर किंवा पुण्यकर्म सोडून भक्ती करायचा प्रयत्न कर. तर हे काय असतं, प्रारंभी जे सुरुवातीलाच म्हणजे एक छोटस ड्रॉप म्हणू शकतो. ते ड्रॉप ऑफ भक्ती आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्या ड्रॉपची जागृती केली की मग नंतर अजून 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 भक्ती वाढत जाते. मग कृष्ण काय बोलतोय की तुम्ही मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. एक तर पहिली गोष्ट शरणागती करायची, घ्यायची कृष्णाची आणि मायेवरती मात करता येते. 14व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकामध्ये पण कृष्ण तेच बोलाय, मामचे यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. तर म्हणजे काय की मला तुम्ही भक्ती योगाच्या मार्गाने तुम्ही अव्यभिचारेण म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवा, फक्त माझ्याकडे या आणि भक्ती योग करा तुम्ही. हं. तुम्ही या गुणांच्या पलीकडे तुम्ही येऊ शकाल तुम्ही. ठीक आहे. तर आपल्याला काय वाटते की म्हणजे हे चक्रीय वाटू शकतं की गुण चांगले नाही आहेत माझे, म्हणून मला भक्ती करता येत नाही, म्हणून कृष्णाची शरण घेता येत नाही. आणि शरण घेता येत नाही म्हणून भक्ती गुणांवरती मात करता येत नाही. तर आता हे म्हणजे चक्रीय सायक्लिक वाटू शकतं. पण कृष्ण आणि नंतर इकडे कृष्ण हे पण बोलते की पाप कर्म सोडा. तर पाप कर्म सोडू कशी मी, जर पाप कर्माची प्रवृत्तीच जर आपली असेल, तर पाप कर्म सोडायचं कसं आपण? तर म्हणून काय आहे, तर मागे मी एक उदाहरण दिलेलं की एक व्यक्ती डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला बोलते की मला काहीही खाल्लं तरी मला पचन होत नाही आणि मला उलटी होते त्याची. डॉक्टर बोलतो ठीक आहे, तुला मी एक तुपाची बाटली देतो, दररोज एक चमचा तूप घेत जरा म्हणून. तर तो बोलतोय डॉक्टर, तूप पण राहणार नाही माझ्या पोटामध्ये, तुपाची पण उलटी होऊन जाईल. तर डॉक्टर बोलतो काळजी नको करू, मी जेवढं फक्त सांगितलंय तेवढं तू कर. तो बोलतो ठीक आहे. तो पहिल्या दिवशी तूप घेतो, उलटी करून काढून टाकतो. दुसऱ्या दिवशी तूप घेतो, ते पण काढून टाकतो. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी हळूहळू हळूहळू त्याला रिअलाइज होतं की आता त्याला जरा 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 बरं वाटायला लागलेलं आहे म्हणून.
आणि मग नंतर महिन्याभराने डॉक्टरला भेटायला तो बोलतो की आता मला बरंच बरं वाटतंय म्हणून. बोलतो हे कसं झालं, कारण तुपाची तर मी उलटी करत होतो. तर डॉक्टर बोलले काय की प्रत्येक वेळी जेव्हा तू तूप घेत होता, तू मेजॉरिटी उलटी करत होता, पण छोटासा पोर्शन तुपाचा तुझ्या शरीरामध्ये राहत होता आणि त्याच्यामुळे ग्रॅज्युअली इफेक्ट व्हायला चालू होत होता आणि तुझी पचनशक्ती वाढत होती. आणि जशी जशी पचनशक्ती वाढत होती तशी तशी तूप अजूनही जास्तीत जास्त थोडं थोडं जास्ती रिटेन होत होतं तुझ्या शरीरामध्ये. आणि जसं जास्ती ते राहत होतं तशी अजून पचनशक्ती वाढत होती. त्यामुळे सायक्लिकली तुझी पचनशक्ती वाढत गेली, तुपाची रिटेन्शन कॅपॅसिटी वाढत गेली आणि तुला तुला बरं वाटत गेलं. तर भक्तीचं पण तसंच असतं की सुरुवातीला आपण भलेही 100% वाईट आणि 0% चांगले असू, पण जशी भक्ती शरीरामध्ये आपल्या मनामध्ये एंटर करते, तसं तसं मग सुरुवातीला काय होईल, 0.1% भक्ती आणि 99.9% वाईट प्रवृत्ती होईल. पण ही भक्ती तशी तशी वाढत जाते. नंतर तशी तशी ही प्रवृत्ती कमी कमी होते. मग एका वेळी ती 50-50 ला येईल आणि एकाला 100 भक्ती होईल आणि 0 वाईट प्रवृत्ती होईल ती. तर हा कसा आहे की एका मुलांनी शाळेमध्ये किंडरगार्टन मध्ये ऍडमिशन घेतलेली आहे. तर त्याला पीएचडी म्हणायला 15-20 वर्ष तरी लागतात. तर पहिल्याच दिवशी आपण त्याला विचारणं बरोबर नाही ना की तू हरे कृष्ण महामंत्राचा जाप केलास किंवा शाळेमध्ये तू ऍडमिशन घेतली, तुला पीएचडी कशी नाही मिळाली आतापर्यंत. त्याला वेळ लागतो अशा गोष्टींना. की पहिल्या दिवशी हरे कृष्णाचा महामंत्र जाप केला तर असं नाहीये की त्या लगेचच्या लगेच आपण शुद्ध भक्त बनू म्हणून. म्हणजे हरे कृष्ण महामंत्राच्या पॉवरमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, नुसतं एकदा जरी चॅन्ट केलं तरी सफिशियंट आहे, पण आपला त्याच्यावरती विश्वास तेवढा झालेला नसतो. त्यामुळे आपली प्रवृत्ती चेंज व्हायला वेळ लागतो आपल्याला. त्यामुळे भक्ती आपल्याला शुद्ध पण करते आणि भक्ती शुद्ध झाल्यावरती भक्तीची वाढ पण होते आपली. ओके, दृढव्रत हा शब्द जो आहे ना, तर त्याच्याबद्दल जरा 2 मिनिटं बघून घेऊया की ही एक दृढ म्हणजे संकल्प करतो व्यक्ती की आजपासून मी अमुक एक गोष्ट करणार नाही. कधी कधी संकल्प तुटतात, पण नंतर तो परत संकल्प करतो आणि तो नंतरचा संकल्प आधीच्या संकल्पापेक्षा जास्ती दृढ असतो. असा करत करत तो असा स्टेजला पोचतो की मग नंतर तो कृष्ण भक्तीमध्ये अचल बनतो तो. हम्म? त्याला कळतं की कृष्ण भक्ती हा माझा परम ध्येय आहे आणि एकदम स्ट्रॉंग अशी निष्ठा असते त्याची आणि दृढ निश्चयाने तो या मार्गावरती चालायचा प्रयत्न करतो आणि टिकून राहतो त्या मार्गावरती. त्यामुळे तो अशी जी प्रलोभनं येतात ह्या मार्गावरती चालता चालता, त्यातनं तो प्रभावित होत नाही आणि आध्यात्मिक कृष्णाप्रती जी साधना असते आणि जे लक्ष असतं त्याच्यावरती तो केंद्रित करतो आपली. ठीक आहे. हरे कृष्ण. तर हे आपण बघितलेलं आहे, तर मी हे स्किप करतो. मी फक्त एक गोष्ट आहे की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एका भक्ताची सेवा करणं आणि त्याला त्याची कृपा मिळवणं हा एक खूप मोठा कॉम्पोनंट आहे. की भक्त जेव्हा येऊन कृपा करतो त्यावेळी आपली पण त्याच्याप्रती काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी बनते. त्यामुळे श्रीमद भागवतम मध्ये सांगितलेलं आहे, महत सेवाम द्वारम आहुर विमुक्ते. की जेव्हा भक्ताची सेवा आपण करतो, शुद्ध भक्ताची महत म्हटलंय त्याला, त्यावेळी त्यातनं आपल्याला जास्ती कृपा प्राप्त होते. आणि त्या अशी सेवा करत राहिल्यामुळे काय होतं की हे जे तमोगुणी लोक असतात त्यांचा संग आपला कमी कमी होत जातो. तमोद्वारम योषिताम संगी संगम. आणि म्हणूनच हे भगवत भक्त जे असतात ना, हे पृथ्वीवरती भ्रमण करत राहतात कॉन्स्टंटली ह्याच कारणाकरता की त्यांची कृपा ते लोकांना प्रदान करायचा प्रयत्न करतात, ज्यामुळे ते भक्त बनू शकतात. तर ही झाली फिलॉसॉफी. तर आता दुसरा प्रश्न जो सीमा माताजींनी विचारला
ते मी प्रयत्न करतो उत्तर द्यायचा. त्यांचा प्रश्न असा होता की आधी दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण बोललाय पुण्यकर्म करू नका, त्याच्यामुळे चांगलं नाही. हा, म्हणजे ते भक्तीपेक्षा चांगलं नाही आहे ते, आणि इकडे बोलते पुण्यकर्म करा. तर त्याची गंमत कशी आहे की कृष्ण रेकमेंड नाही करते की पुण्यकर्म करा म्हणून. कृष्ण काय बोलतो इकडे की जी व्यक्ती पुण्यकर्म पाप कर्म ज्याचे संपलेले आहेत आणि जी व्यक्ती पुण्यकर्म करते आहे, अशी व्यक्ती भजनते माम दृढव्रता, अशी व्यक्ती ह्या द्वंद्व आणि मोह जो निर्माण झालाय त्यातनं मुक्त होऊ शकते आणि नंतर माझी भक्ती करू शकते. त्यामुळे आपल्याला वाटतं की हा कॉज आहे आणि हा इफेक्ट आहे, आणि आपल्याला असं वाटू शकतं की पुण्यकर्म केलं रेकमेंड करतोय कृष्ण. ओके, तर तो रेकमेंड नाही करत आहे. तो सांगतोय काय की पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तीची टेंडन्सी, प्रोबॅबिलिटी की तो भक्ती करू शकेल ही जास्ती असते. पाप कर्म जी व्यक्ती करते त्याची प्रोबॅबिलिटी भक्ती करण्याची खूप कमी असते, पण एका पुण्यवान आत्म्याची प्रोबॅबिलिटी जास्ती असते. आणि हे सिंपल आहे समजायला, की आता तुमचा एक अतिशय पापी असे व्यक्ती असेल, जे जे नकोय करायला ते सगळं करतोय, आणि एक व्यक्ती आहे कधीही पाप करत नाहीये, दान धर्म, व्यवस्थित लोकांशी वागणं, कोणाचाही अपमान न करणं, खोटं न बोलणं, चोरी न करणं, काही नाही करत तो, चांगली सगळं तो व्यवस्थित वागतोय. त्याला जर तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगितला तर किती प्रोबॅबिलिटी हाय आहे त्याची एक्सेप्ट करण्याची? खूप हाय आहे. पण एका तुम्ही का पापी व्यक्तीला जाऊन बोलत की करे कर रे जप कर म्हणून वगैरे, तर तो बोलेल नाही जमत मला, मी नाही करणार. हा, वाल्या कोळीला काय केलेलं नारद मुनींनी, राम 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 म्हणायला मुश्किल होतं, त्याला जमत नव्हतं राम बोलायला, म्हणून वाल्या कोळीला त्यांनी मरा 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 म्हणून जप करायला सांगितलं, आणि त्याला ते जमलं, आणि नंतर मग त्याचं शुद्ध नाम पर्यंत पोहोचला तो. ठीक आहे. तर पुण्यकर्म नाम कृष्ण जेव्हा बोलतोय तो इट इज नॉट अ रेकमेंडेशन, इट इज लाईक जे ऑर्डिनरी प्रोसेसमध्ये कृष्णाच्या भक्ती करायचा प्रयत्न करतात, ज्यांना पाप भरपूर त्यांनी केलेले आहेत, त्यांना पापापासून प्रवृत्त करणं आणि कमीत कमी पुण्याच्या लेवलवरती आणणं, म्हणजे ते भक्ती एक्सेप्ट करू शकतील, म्हणून इथे कृष्ण सांगतोय ते. सीमा मातेजी, पटलंय का? अजून काही डाऊट आहे ह्या नाही, प्रश्नामध्ये? पटलंय. पटलंय प्रभूजी, पटलंय. ठीक आहे. आणि तुम्ही जे बोललात ना की जे नॉनव्हेज खातात वगैरे त्यांना हे कसं करायचं वगैरे, तर गंमत कशी आहे की इकडे सुद्धा आपल्याला थोडं डिप्लोमॅटिकली करावं लागतं. तर भक्ती करणं हे इट इज नॉट नेसेसरी की आपल्याला माहीत असल्यावरतीच आपण भक्ती करू शकतो. कधी कधी अजाणतेपणी पण भक्ती होते, कधी कधी अजाणतेपणी अज्ञात सुकृती पण होते. म्हणजे काय की आपल्याला कळत नसतं सुकृती आपल्याकडनं काय होते घडते वगैरे ते, पण अज्ञातपणे ती होत राहते. आता इथे गंमत काय होते की जी व्यक्ती नॉनव्हेज सोडू शकत नाही, त्या व्यक्तीला डायरेक्टली तुम्ही सांगितलं की हे पाप करतोयस तू आणि सोडलंच पाहिजे आणि ते वगैरे, तर अशा वेळी ते सोडत नाहीत. ते बोलतील की तुम्ही तुमची भक्ती जी तुम्ही सांगितली ते करणं बंद करीन किंवा स्टार्ट नाही करणार, पण मी नॉनव्हेज नाही सोडणार. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने एका डॉक्टरला सांगितलेलं, तर तो आयुर्वेदिक डॉक्टर होता. त्यांनी सांगितलेलं की हे औषध तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला नॉनव्हेज सोडावं लागेल, तरच ह्या औषधाचा परिणाम होईल. तर ती व्यक्ती डॉक्टरला डायरेक्टली बोलली, मी तुमचं औषध सोडू शकेन पण मी नॉनव्हेज नाही सोडणार. तर अशा स्टेजमध्ये आलेल्या व्यक्तींना तुम्ही डायरेक्टली सांगितलं की अरे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला बस वगैरे, तर ते डिफिकल्ट पडतं त्यांना. अशा वेळी आपल्याला ग्रॅज्युअल मेथड्स घ्यावे लागतात. तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः कृष्णाकरता भोग बनवा, छान 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 ऑफरिंग्स करा कृष्णाकरता, आणि ते अर्पण करा, नैवेद्य दाखवा कृष्णाला, आणि तो जो प्रसाद असेल तो प्रसाद त्यांना खायला द्या. हम्म. त्यामुळे त्यांचं शुद्धीकरण जे आहे ना ते ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल. काही काही लोकांना महिना 2 महिन्यामध्ये परिणाम पडेल, काही काही लोकांना वर्षही लागतील.
पण तो परिणाम होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. तुम्ही कृष्णाला दिलेलं, अर्पण केलेलं अन्न जेव्हा तुम्ही प्रसाद म्हणून देता, त्यावेळी जेव्हा ते शरीराच्या आतमध्ये जातं, त्यावेळी त्याचा इफेक्ट शरीरावरती पण होतो आणि मनावरती पण होतो. हं. आपल्याला समजा भरपूर असं मोठं इन्फेक्शन झालेलं असलं बॉडीमध्ये, हा अगदी 104 105 असा ताप आलेला असला, तर डॉक्टर काय करतो, आपल्याला अँटीबायोटिक्स देतो. तर ते अँटीबायोटिक्सचा कोर्स असतो, दिवसातनं 2 वेळा किंवा 3 वेळा, आठवड्याकरता घ्यायचं वगैरे. तर आपण हे बोलतो का कधी, की अरे डॉक्टर, हे ते 20 एक गोळ्या घेतल्यानंतरच मला फायदा होणार आहे, मग त्याचं काय, औषधाचा काय अर्थ काय? पण तसं नाही ना ते. ती गोळी जेव्हा पहिली गोळी जाते, त्यावेळी ती थोडंसं इन्फेक्शन कमी करते. दुसरी गोळी जाते, ती अजून थोडं इन्फेक्शन कमी करते. अगदी कमी नाही करता आलं तर त्यांना वीक करते त्या बॅक्टेरियाला. हा, तिसरी गोळी जाते, अजून थोडं काम करते. चौथी गोळी जाते, अजून थोडं काम करते. हा जो प्रकार आहे तो चालत राहतो. तसंच कृष्णाला दिलेलं अन्न जेव्हा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो, त्यावेळी ते सुद्धा आपल्या आतमध्ये जाऊन तेच प्रकार करत असतो. तुमची प्रवृत्ती हळूहळू 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 ती इम्प्रूव्ह करते. वाईट प्रवृत्ती कमी कमी करत राहते, अँड इट ब्रिंग्स यू टू अ स्टेज वेअर, जेव्हा त्याची एक्सेप्टन्स आहे भक्ती करता, कृष्णा करता, तो सफिशियंटली वाढलेला असतो आणि मग ती व्यक्ती चॅन्टिंग करायला स्टार्ट करू शकते ती. त्यामुळे नॉनव्हेज खातायत व्यक्ती, तुम्ही त्यांना स्टॉप नाही करू शकत. त्याला फिलॉसॉफी जर तुम्ही सांगितली तरी सुद्धा त्यांना पटत नसेल वगैरे, तर इट इज ओके. तुम्ही ह्या मार्गाने तुम्ही प्रयत्न करू शकता त्यांच्याकरता. ओके. तुमचा अजून काही प्रश्न उरलाय? सुजाता मातेजी, तुम्ही पण हात वरती केलेला. तर आपण आता, हा 28वा श्लोक संपलाय. आता पुढचा जो 29 आणि 30वा श्लोक आहे, आपण एका लेक्चरमध्येच कव्हर करू आपण. त्यानंतर 7वा अध्याय संपतो पूर्ण. मला तुम्हाला सगळ्यांना आता वेळ पण आहे, तर मला तुम्हाला एक विचारायचं, तुमच्यापैकी किती जण सिन्सिअरली तुम्ही चॅन्टिंग करताय तुम्ही, आणि किती राऊंड चॅन्टिंग करता तुम्ही? प्रभूजी, मी चॅन्टिंग करते, पण मी काउंट नाही करत प्रभूजी. बर. माझं सकाळी 2 तास मी म्हणेल की होतं चॅन्टिंग. आणि तुम्ही काय चॅन्टिंग करता तुम्ही? हरे कृष्णा महामंत्र प्रभूजी. बर. तर शक्यतर प्लीज तुम्ही माळ घ्या. अम, तुम्ही आता ठाण्याला राहता ना, तुम्ही समीरला पण सांगू शकता, माझ्या भावाला पण सांगू शकता, किंवा ठाण्याला पिरामलमध्ये पण टेम्पल आहे, तुम्ही तिकडे पण जाऊन तुम्ही माळ विकत घेऊ शकता तुम्ही. सुरुवातीला तुम्ही दीक्षा घेतलेली नाहीये म्हणून तुळशी माळ शक्यतो नका घेऊ तुम्ही. तुम्ही कडुलिंबानी बनवलेली माळ घ्या तुम्ही, आणि त्याच्यावरती चॅन्टिंग करा तुम्ही. थोडं काउंट पण करा. कारण कसं आहे की एक एक अमुक एक माळ कमीत कमी आपण जप करण्याचं आपण एक प्रॉमिस देतो आपण आपल्या गुरुला. तर त्याची ती सवय पण झाली पाहिजे, तेवढ्या माळा कमीत कमी करणार, म्हणजे त्याच्याकरता मग काउंटिंग करायची गरज लागते. त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही चॅन्टिंग करायचं असेल तर तुम्ही विदाऊट काउंटिंग तुम्ही चॅन्टिंग केलं तरी चालेल. पण ह्या कमीत कमी ज्या माळा आहेत तेवढ्या तरी काउंट करा तुम्ही. ओके. हं. ओके प्रभूजी. आणि तुम्ही सुरुवात सकाळीच करता तुम्ही, तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही तर ते चांगलं आहे ते. अभिनील प्रभू, तुम्ही चॅन्टिंग करताय सध्या? हो हो प्रभूजी, पण ते पूर्ण 16 होत नाहीये. बर. आणि जसं हे दिवसातून एकदम होत नाही. बर. पण जेवढ्या पण तुम्ही ठरवल्या थोडं असतील थोडं प्रयत्न. करायच्या, पण तेवढ्या तुम्ही अगदी निष्ठेने करा तुम्ही चॅन्टिंग. हो. सुहास प्रभू आता नाही आहेत, पण ते मला बोललेले ते करतातच 16 राऊंड वगैरे. योगिनी माताजी, कुंदा माताजी, तुम्ही केलंय का स्टार्ट चॅन्टिंग? जर नसेल केलं तर प्लीज स्टार्ट करा तुम्ही, कारण हो नाही. सर, हो गुरुजी, प्रभूजी, मी तर म्हणजे स्वामीनारायणांची भक्तच आहे 20 वर्षापासून. आणि सगळी कृपा गुरुची आहेच आपल्यावर. त्यांचा कृपा प्रसादच चालू आहे हे सगळं जे चाललंय ते. आणि चालू आहे जप, 2 तास करते रोज सकाळी, असं सांगू नये, पण आता जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करते. जर हरे कृष्ण महामंत्रचा जप करताय का कसला करताय तुम्ही?
स्वामीनारायण स्वामीनारायण सोमनारायणचा जप करते. विष्णूचे ना, विष्णूला धारण केलेले आमचे गुरु आहे. बर, तर तुम्ही जरा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पण स्टार्ट करा. तुम्ही जेवढं तुम्ही दुसरं करताय ते तुम्ही कंटिन्यू करा. हे तुम्ही 15 मिनिटं फक्त करायचा जरा प्रयत्न करा जरा. अच्छा, ठीक आहे, ठीक. जास्ती हो. तुम्हाला जमत नसेल तरी नो प्रॉब्लेम. तुम्ही अगदी 1 माळ 2 माळ एवढ्या केल्या तरी चालेल, पण थोडा प्रयत्न करा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला. जरूर जरूर प्रभूजी. हरे कृष्ण. हरे सुजाता कृष्ण. माताजी, सुजाता माताजी, कृष्ण. तुम्ही चॅन्टिंग करताय? हा हा प्रभूजी, करते मी प्रभूजी बर, चॅटिंग. मला आणि माहिती. प्रभूजी मला विचारायचं होतं की हा, तुम्ही जे आता जे मुंग्यांचं एक्झाम्पल दिलं ते जडभरतजींचं होतं का एक्झाम्पल? नाही, ते मृगारी नावाचा एक पारधी होता. तो असंच ॲनिमल्सना मारायचा, त्याचं ते एक्झाम्पल होतं. ओके ओके. प्रभूजी एक प्रश्न विचारायचा आहे. एक्सक्यूज मी, सॉरी फॉर हा डिस्टर्बिंग सुजाता माताजी. हा, मला एकच विचारायचं की राधे राधे केला तर चालणार आहे का जप, का फक्त कृष्णाचंच नाव घ्यायचं? हा थोडं कन्फ्युजन होतंय, कारण मी राधे राधे नेहमी चालू असतं माझं. हा. बर, आपण जे हरे कृष्ण महामंत्र बोलतो ना, त्याच्यामध्ये हरा म्हणजे हरा हे नाव आहे, आणि जेव्हा आपण त्याला संबोधतो ना त्यावेळी आपण हरे असं म्हणतो. ती हरा म्हणजे राधाराणीच आहे ती. त्यामुळे तुम्ही राधे राधे तुम्ही केलं तर आणि हरे कृष्ण महामंत्र बोललं तर दोघांमध्ये राधा आहे. पण तुम्ही हरे कृष्ण महामंत्र स्पेसिफिकली मी का बोलतोय करा, तर त्याचे बरेच रिझन्स आहेत. ओके, आणि पहिली म्हणजे हे परंपरेतनं आलेला महामंत्र आहे हा. हम्म. आणि राधे राधे इज इन द फॉर्म ऑफ अ ग्रीटिंग. ओके, हरे कृष्ण जे महामंत्र जेव्हा आपण करतो ना त्यावेळी इट इज अ प्रार्थना ऑल्सो, की कृष्णाला बोलतोय की बाबा म्हणजे मला तुझ्या सेवेमध्ये ओढून घे तू म्हणून. ह्याचे बरेच डिटेलमध्ये आपण बोलू शकतो, पण अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर. आणि कलियुगा करता स्पेसिफिकली हा महामंत्र चॅन्ट करणं हे आपल्याला 2 महान व्यक्तींनी सांगितलेलं. तर पहिलं म्हणजे एकदा नारद मुनी ब्रह्मांना मेडिटेशन करताना बघितलं त्यांनी. तर नारद मुनींनी ब्रह्माला विचारलं की बाबा मला तर वाटलं की तुम्ही सर्वे सर्व आहात, तुम्हीच सृष्टीची निर्मिती केली, तर तुमच्यापेक्षा असं वरती कोणीच नाही. पण मी तर तुम्हाला आता मेडिटेशन करताना बघितलं, तर तुम्ही मेडिटेशन कोणाचं करत होता आणि तुम्ही सर्वे सर्व आहात की नाही आहात? मग त्यांनी सांगितलं की ते फक्त कृष्णाचे सेवक आहेत म्हणून. आणि मग पूर्ण ते भागवतम वगैरे त्यांना सांगितलं, ती मोठी कहाणी झाली. तर ती एक संक्षिप्त रूपात सांगतोय मी की मग नंतर नारद मुनींनी त्यांना विचारलं की सगळं बरंच बोलून झाल्यानंतर की कलियुगातल्या व्यक्ती करता असं काय त्यांनी करायला पाहिजे, कोणता मंत्र म्हटला पाहिजे ज्याच्यामुळे ते कलियुगातनं बाहेर पडू शकतील, त्याच्या इफेक्टमधनं बाहेर पडू शकतील. त्यावेळी ब्रह्मा बोलला त्यांना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशकम नाम. ओके, आता मंत्र आधी सांगून झाला आणि आता मंत्राचं महत्व सांगतायत ब्रह्मा नारद मुनींना. इति षोडशकम नामना म्हणजे हा 16 अक्षरी शब्द. हा, कली कल्मश नाशनम, कलियुगामध्ये जेवढे पण कल्मश येतात ज्याच्यामुळे आपण कृष्णाची भक्ती करू शकत नाही, त्याचा नाश करतो हा. हा, आता कोणीतरी बोलेल की बाबा मग समजा ब्रह्माला काय माहिती, कोणीतरी असा प्रश्न विचारेल की बाबा मला सगळं माहिती आहे, ब्रह्माला काय माहिती? म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मा आधीच देतोय. तो म्हणतो सर्व वेदेषु दृश्यते, तर ते की मी सगळे वेद शिकलेलो आहे आणि त्याच्यानंतर मी ह्या कन्क्लुजन वरती पोचलेलो आहे. ओके, आपण तर वेद वगैरे काही शिकलेलो नाही, तर आपल्याला ब्रह्मापेक्षा जास्ती नॉलेज असणं शक्यच नाही. आणि नंतर मग कोणीतरी बोलेल ठीक आहे की बाबा हरे कृष्णा महामंत्र बोलले तर ठीक आहे, पण म्हणजे काय दुसरे महामंत्र बोलायचे नाहीत का, दुसरे मंत्र नाही बोलायचं का? तर मग नंतर त्या प्रश्नाचं पण उत्तर ब्रह्मा देत आहे, नातः परतरोपाय, या व्यतिरिक्त दुसरा कोणता उपाय नाहीये. हे ब्रह्मानी नारद मुनीला सांगितलेलं आहे.
हा झाली ही पहिली व्यक्ती झाली. मग कृष्ण रूपी चैतन्य महाप्रभू जेव्हा 500 वर्षापूर्वी इथे अवतरले, ओके, ती भली भरपूर मोठी कहाणी आहे ती. तर कृष्ण स्वतः चैतन्य महाप्रभूंचं अवतार घेऊन अवतरले इथे. त्यावेळीच सुद्धा त्यांनी ह्याच महामंत्राचं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली सगळ्यांना, आणि म्हणून आपण तो चॅन्ट करायला पाहिजे. आपण हरे कृष्ण. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे आता आपण कृष्णा प्रभुजी. आता आपण जरा डीपर फिलॉसॉफी मध्ये शिरणार आहोत आपण. तर आतापर्यंत जे होतं ते सिंपल होतं समजायला. आता थोडी डीप होणार आहे फिलॉसॉफी. 8वा अध्याय 9वा अध्याय हे डीप आहेत फिलॉसॉफीमध्ये. म्हणजे 4थ्या अध्यायासारखे किंवा 5व्या अध्यायासारखे समजायला डिफिकल्ट नाही आहेत, पण कृष्णाबद्दल डीप अशी फिलॉसॉफिकल इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या 2 श्लोकांमधनं मिळेल, 2 अध्यायांमधनं मिळेल आपल्याला. तर भेटू आता पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभुजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. प्रणाम. थँक्यू. धन्यवाद. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna.